नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही सुरू झालेली आहे आणि त्यासाठी अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेला आहे। पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आणखी बरेच प्रश्न आहेत की आपल्या शेतात विहीर लागते का, विहीर मग 7-12वर लावलेली पाहिजे का, किंवा बोर असेल तर तो मग 7-12वर असणं गरजेचं आहे का, किंवा पहिला या अगोदर फॉर्म भरलेला आहे मग आपल्याला मिळेल का, मग या योजनेमध्ये पुन्हा भरावा का नाही भरावा, मग काय हा जर डबल भरल्या गेला तर रिजेक्ट होईल का, असे बरेच प्रश्न हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत। आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला हा सौर पंप मिळावा। त्याचं कारणही तसं आहे, कारण जी विजेवर चालणारी मोटर आहे याची काही लाईन टिकत नाही, नेमकं ज्यावेळेस पाणी द्यायचं त्यावेळेस व्होल्टेज कमी असतं, किंवा ते लाईन वेळेवर डीपी टिकत नाही, मोटर चालत नाही, अशा अनेक अडचणी असतात। आणि सौर पंपाचं मोटरचं असं आहे की आपल्याकडे जर ऊन असेल, चांगला प्रकाश असेल तर अशा वेळेस ही मोटर चालते, म्हणजे आपल्याला रात्री बेरात्री अपरात्री पाणी देण्याची गरज पडत नाही। मग प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौर पंप मिळाला पाहिजे। पण काही ज्या अडचणी आहेत हे मनातले जे प्रश्न आहेत, तर शेतकरी मित्रांनो तसं या योजनेमध्ये सर्वांनाच, म्हणजे मागेल त्याला नावच या योजनेचं आहे की मागेल त्याला सौर पंप, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। आणि शेतकरी शासनाचंही तसं धोरण आहे आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा एक त्याचं धोरण आहे की या सौर पंपातून ज्या वेळेस आपला वापर होत नाही मग आपली जी वीज तयार होते, मग या वीज तयार झालेली ही सुद्धा आपल्याला विकता येणार आहे, म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल असं भविष्यात या योजनेत दिलेलं आहे। आता या सर्व प्रश्नांची उकल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मित्रांनो, मी आपलं वेणू गंगाटेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शेतकऱ्यांविषयी ज्या काही शासनाच्या योजना असतात, शासनाचे विविध JR असतात, अनुदान असेल, पीक विम्याबाबत माहिती असेल, अशी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर अर्ज केलेले आहेत आणि त्यांना अर्ज करून सुद्धा आणखीही सौर पंप मिळालेला नाही, त्यांनी सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करू शकता। कारण यामध्ये असं कुठेही दिलेलं नाही की या अगोदर भरलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करू नये, असं कुठेही दिलेलं नाही। त्यामुळे जर या अगोदरही भरलेला असेल तरी भरायला काही हरकत नाही, कारण पुढे येईल तो येईल किंवा हा येईल पण येईल, आणि भरताना कोणतीही अडचण येत नाही की ज्यांनी अगोदर भरलाय म्हणून आता भरता येणार नाही, अशी काही अडचण नाही। त्यामध्ये आधार नंबर टाकला आपल्याला अर्ज भरता येतो। आता त्यामध्ये अर्ज भरते वेळेस 2 प्रकार आहेत मित्रांनो। आता आपला एक व्हिडिओ या अगोदर टाकलेला आहे चॅनलवर की अर्ज कसा भरायचा, हा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे। तरी पण मित्रांनो त्यामध्ये 2 कॉलम आहेत। कसे की काही शेतकऱ्यांनी MSEB कडे आपलं कोटेशन भरलेलं आहे आणि कोटेशन भरलेलं असून सुद्धा आपल्याला कनेक्शन मिळालेलं नाही, मग ते शेतकरी सुद्धा त्यांच्याकडे जर तो कोटेशन नंबर असेल तर तो कोटेशन नंबर टाकून, म्हणजे सुरुवातीलाच त्या अर्जामध्ये तसं आहे की कोटेशन नंबर टाकून त्यांची माहिती त्यामध्ये आपोआप येते, त्या माध्यमातून ते शेतकरी सौर पंप घेऊ शकतात। आणि ज्यांनी अर्जच भरलेला नाही, काहीच नाही, किंवा नवीनच विहीर खोदलेली आहे, नवीनच बोर आहे आणि त्यांनी तो 7-12वर लावलेला आहे, किंवा त्या शेतकऱ्याच्या शेताजवळून एक चांगली नदी वाहते, त्या नदीला हमखास पाणी असतं, अशा शेतकऱ्यांना तिथून अर्ज भरता येतो, म्हणजे दुसऱ्या कॉलम मधून। पहिल्या कॉलम मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे ते शेतकरी, आणि नवीन शेतकऱ्यासाठी दुसरा कॉलम आहे की त्या कॉलम मध्ये शेतकऱ्यांना आधार नंबर टाकून बाकीची माहिती ही पूर्ण भरता येते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ज्याच्याकडे विहीर आहे, बोर आहे आणि तो 7-12वर लावलेला आहे, किंवा मोठं शेततळ आहे त्या शेतामध्ये, त्याची सविस्तर माहिती त्यामध्ये भरावी लागते की तुमच्याकडे विहीर आहे, बोर आहे का शेततळ आहे, मग नेमका पाण्याचा तुमचा स्रोत काय आहे। आणि महत्वाचं पुन्हा एक शेतकऱ्यांना प्रश्न की मग आपल्याला जमीन एवढी आहे, मग आपल्याला पंप कोणता मिळेल। आता प्रत्येक शेतकऱ्याला 2 एकर असेल त्याला वाटतं की आपल्याला चांगला 5चा भेटाव, 7चा भेटाव, कारण पटकन पाणी देणं होईल, पण तसं होत नाही मित्रांनो। 7-12वर, म्हणजे एकाच 7-12वर, आता काही शेतकऱ्यांचं क्षेत्र हे होल्डिंगवर जास्त असतं, मात्र 7-12 वेगवेगळे असतात।
पण तिथं फक्त एकाच 712चा नंबर टाकल्याच्या नंतर म्हणजे जो गट नंबर सर्वे नंबर आहे तो टाकल्याच्या नंतर तेवढं क्षेत्र तिथं घेतलं जातं आणि तेच क्षेत्र धरल्या जातं। मग एखाद्या शेतकऱ्याचा समजा गट नंबर तिथं 47 टाकला, मग त्या शेतकऱ्याचं जर क्षेत्र 2.5 एकर आलं तर 2.5 एकरच्या शेतकऱ्याला 3चा पंप मिळतो आणि 2.5 एकरच्या वर असेल तर त्या शेतकऱ्याला 5चा पंप मिळतो आणि ज्या शेतकऱ्याचं क्षेत्र 5 एकरच्या वर असेल त्या शेतकऱ्याला 7.5 HP चा पंप त्या माध्यमातून मिळतो आणि तिथे सविस्तर येतं। आणि जर एखाद्याचं 5 एकरच्या वर असेल त्याला 7.5 HP चा येत असेल पण त्याला जर तेवढा घ्यायचा नसेल तर कमीचा घेता येतो, 5चा घेता येतो, 3चा घेता येतो। पण जर त्या शेतकऱ्याला जमीनच 2.5 एकर आहे किंवा 3 एकर आहे आणि त्याला जर 7.5चा घ्यायचा तर तसा घेता येत नाही, जेवढा घ्यायचा तेवढाच घेता येतो। असा हा सोपा फॉर्म आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं भरून घ्या, कारण मागचे जरी भरलेले असले तरी नवीन भरता यायला भरण्यासाठी काही अडचण नाही आणि त्यामध्ये काही दिलेलं नाही तसं की पुढचा आपला मागचा अर्ज भरलेला असला आणि मग पुढचा हे भरायला जमन का, तर तसं काहीही नाही। कारण या योजनेचंच नाव आहे मागेल त्याला सोलर पंप, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे। कारण काय होतंय, शेतकरी एक तर लवकर भरीत नाहीत, भलत्या चौकशाच करतात, असं करावं का तसं करावं का, मग जमिनीची एवढी येईन, 712 लागन का, आधार कार्ड लागन का, बँक पासबुक लागन का, असं बऱ्याच नुसत्या चौकशा करते। त्या चौकशा करण्यापेक्षा आपण अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचा, कारण ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर लवकरात लवकर अर्ज भरले त्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळाले, कारण त्यांना अर्ज भरले, त्याला पैसे भरण्याची लिंकही आली आणि त्यांनी पैसे भरून मोकळे झाले, त्यांना सौर पंप मिळाला सुद्धा। आता काही शेतकरी जे असे असते चौकशा करते ते असेच राहतात आणि मग हे मागं पडत आहेत, त्यामुळे आपण मागं पडणार नाही याची काळजी घ्या। लवकरात लवकर जे अर्ज भरतील भविष्यात त्यांना लवकरात लवकर मिळतील। आणि पुन्हा एक गोष्ट मित्रांनो, आता जे अर्ज भरतील भरल्याच्या नंतर त्यांना पैसे भरण्याची लिंक येईल, तर या अशा लिंक मध्ये सुद्धा घोटाळे, त्यावेळेस मात्र सावधगिरीने लिंक बरोबर आहे का, ही MSEBची म्हणजे महावितरणचीच लिंक आहे का पैसे भरण्याची, याची काळजी घ्या। नाहीतर उगाच कोणती तरी मोबाईलवर लिंक आणि घाई गडबडीमध्ये आपण लगेच त्याच्यावर पैसे भरतो आणि ते पैसे आपले कुठेतरी दुसरीकडे जातात, असंही व्हायला नको। ही सुद्धा काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे, कारण त्याची रक्कम ही फक्त 10%च भरायची, आपल्याला या माध्यमातून 90% सबसिडी मिळणार आहे। पण आपले पैसे वायाला जाऊ नये म्हणून ही सुद्धा त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला लिंक येईल त्यावेळेस चौकशी करून पूर्ण बरोबर आहे का अशा वेळेसच हे पेमेंट करायचंय आणि अशा माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार आहेत। त्यामुळे आपण कोणताही विचार न करता लवकरात लवकर अर्ज भरून घ्या, जास्त उशीर करू नका। आणि आपल्या जर 712वर नोंद नसेल, विहीर असेल, बोर असेल तर त्याची नोंद तात्काळ करून घ्या, तलाठ्याकडून करून घ्या किंवा ई पीक पाहणीच्या माध्यमातून करून घ्या। ई पीक पाहणीच्या माध्यमातून केली तर लगेच तात्काळ तलाठ्यांशी संपर्क करा आणि आपल्या ती 712वर नोंद कशी येईल याची काळजी घ्या। त्यामुळे लवकरात लवकर भरा, आपल्याला